श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमच्या आणखीन एका विशेष आणि एकदम महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आणि आजची व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी नाही तर तुमच्या पूर्ण जीवनासाठी आणि तुमच्या पूर्ण कुटुंबासाठी फारच महत्त्वाची आहे आणि तुमच्या येणाऱ्या वेळासाठी ही व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा। भाग्यवंत नक्कीच ठराल, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी नक्कीच कमवाल आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी कमवून तुम्ही या आयुष्यामध्ये पुढे जाल आणि आपले आयुष्य हे सुखी आणि सुंदर राहावे। स्वामींची साथ, आपल्या परमेश्वरांची साथ आपल्या सोबत राहावी म्हणून काही गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला ऐकून घ्यायला हव्यात, ज्या गोष्टी तुम्हाला समजून तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये करायला हव्यात। आणि मला माहिती आहे त्या गोष्टी तुम्ही कराल सुद्धा, कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला करायची आहे आणि त्यातल्या त्यातच एक महत्त्वाची गोष्ट जी की तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व सुख मिळून जातील, अशी गोष्ट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहे। म्हणून आपली ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा आणि शेवटची 3 मिनिटे ही तुझ्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचा वेळ आहे। म्हणून शेवटची 3 मिनिटे चुकूनही ही व्हिडिओ चुकवू नकोस, कारण की फारच मोठी चुकी करून बसशील। तर बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला या व्हिडिओतून समजणार आहेत। फक्त ह्याच्याहून तुला आणखी काही वेगळे पाहिजे असतील, तुझे आयुष्य बदलायचे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेव, कारण बऱ्याच लोकांनी आपल्या चॅनलमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी बनवून टाकले आहे, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेले आहे। आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन पद्धतीने बघितले जाणारे व्हिडिओ त्यामुळे कोणाचे आयुष्य कसे बदलू शकते, तर अशक्य ही शक्य करतील स्वामी हा शब्द तरी ऐकला असाल, हा वाक्य तरी ऐकला असाल। तर स्वामी आणि आपल्या परमेश्वराच्या शब्दांमध्येच एवढी ताकद आहे की ते आपले आयुष्य आरामात बदलू शकतात। तर तेच शब्द हे आपल्या व्हिडिओवरती समजणार आहे, आपल्या चॅनलवरती समजणार आहेत। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल। तर आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे पोहोचण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो की मी मागच्या 7-8 दिवसापासून तुम्हाला सांगतोय आणि बऱ्याच लोकांना त्यासाठी विनंती सुद्धा करतोय आणि बऱ्याच गोष्टी त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे आणि आत्ताच्या वेळेत कोणीच कोणाचं नाही ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे। आणि आता पावसाळ्याची शेवट आहे आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांना रोजगार नाही मिळत आणि बऱ्याच असे गरीब कुटुंब असतात ज्यांना त्यांच्या पोरांना सुद्धा उपाशी झोपवावे लागते। खरं तर आज मी त्यांची परिस्थिती पाहिली, त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी आणि अंगावरती काटा आला, अंगावरती शहारे आले। माझा मन फक्त एवढेच बोलला, असे दिवस परमेश्वरा कोणाचेच दाखवू नको। आणि माझा मन स्वतःहून बोलला की आज मला ह्या लोकांची मदत करायची आहे, पण माझ्याकडे स्वतः धन कमी असल्यामुळे, माझ्याकडे स्वतः राशी कमी असल्यामुळे मला त्या लोकांना मदत करता येत नाही आहे। मग आपण स्वामी समर्थांच्या नावाखाली सर्व काही करूयात असा विचार केला आणि ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। त्या लोकांचं तोंड, त्या लोक जे लोक रात्रभर उपाशी झोपतात, जी छोटी छोटी चिमुकली पोरं रात्रभर उपाशी झोपतात, आम्ही फक्त त्यासाठी अन्नदान करण्याचा प्रयत्न करणार आहोत व त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत आम्हाला छोटीशी मदत करून फार लाख मोलाचे काम करू शकता। आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल, जर आज तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे भविष्य तुम्ही स्वतःहून चांगले घडवाल, पण जर आज तुमचे कर्म चांगले नसतील, आज जर तुम्ही कर्म चांगले ठेवले नसतील तर तुमचे भविष्य सुद्धा पूर्णपणे वाट लागून जाईल, तुमच्या भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला काहीच मिळणार नाही। आज जे काही असेल त्यातलं थोडंसं तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आमच्या या मोहिमेसाठी मदत करा आणि अशी आमच्याशी फक्त तुमच्याकडे एक विनंती असेल आणि नक्कीच या लोकांचा विचार करा। आणि ह्या लोकांचे सगळे परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी सुद्धा निघते। आज आपल्याकडे जे काही आहे ते त्या लोकांकडे ते सुद्धा नाही, म्हणून वाईट वाटते। फक्त वेळ ही प्रत्येकाची सारखी नसते। जर तुम्हाला मदत करता येत नसेल तर नाही केला तरी चालेल, फक्त जर तुम्हाला छोटीशी तरी मदत करता येत असेल तर मनापासून एकदा नक्कीच मदत करा। आणि यासाठी आम्हाला प्रिया पिंगले, अश्विनी कदम आणि प्रज्वल शहा या माणसांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत करून फारच लाख मोलाचे काम केलेले आहे आणि यांचे मनापासून आभार की यांनी त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा कोणीच विचार करत नाही। आणि यासाठी मी सुद्धा लढतोय, झगडतोय आणि मला माहिती आहे स्वामी ही माझी साथ देतील आणि तुम्ही सुद्धा नक्कीच साथ द्याल। जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर तुम्ही सुद्धा या गोष्टीसाठी नक्कीच साथ द्याल अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे। तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कोणत्या
कोणत्याही माध्यमाने ऑनलाईन पद्धतीने आम्हाला या मोहिमेसाठी मदत करून फारच लाख मोलाचे काम करू शकता आणि तुमची मदत ही त्यांच्या एका वेळेचे जेवणाची सोय सुद्धा होऊ शकते. म्हणून या गोष्टीसाठी नक्कीच विचार करा. आणि आज जर तुमची वेळ वेगळी असेल, आज तुमची परिस्थिती वेगळी असेल, तर एवढे लक्षात ठेवा की पुढचे आयुष्य तुमचे चांगले जाणार आहे. फक्त त्यावेळेत तुम्ही या लोकांना नक्कीच मदत करा, या लोकांसाठी नक्कीच विचार करा. कारण की आज तुम्ही परक्या लोकांचा विचार केला, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधायला शिकलात, तर आयुष्यातले सर्व सुख तुमच्या पायदळी येतील, आयुष्यातले सर्व सुख तुमच्या सोबत येतील आणि आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट राहणार नाही की जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे. कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितलेले आहे, जो माणूस दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुखी राहतो तो माणूस आयुष्यातले सर्व सुख जिंकून जातो. तर नक्कीच तुम्ही यासाठी विचार करू शकता. आणि आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, पण पुढच्या गोष्टी हे तुमच्यासाठी नवीन असतील आणि जरा थोडेशे गोष्टी आहेत त्या ऐकून घ्या. त्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐका, त्यानंतर तुमच्या आयुष्यात त्याचा फरक पडेल. कारण की बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्याला एकदा सांगितल्यावर नीट समजत नाही, पण जर आपण ते रोज रोज ऐकले तर त्या गोष्टींची सवय पडते आणि ते आपले आप आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ते रचते, आपल्या आयुष्यामध्ये ते जीवनामध्ये त्या गोष्टी चालू होतात. म्हणून त्या गोष्टींना कधीच दुर्लक्ष करू नका. आजची ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वरामुळे येते, आपल्या परमेश्वरामुळे येते, आपल्या परमेश्वरामुळे येते. म्हणून एकदा आपल्या परमेश्वराचा नाव हृदयातून नक्कीच काढा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि ही गोष्ट तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. कारण की स्वामी स्वतःहून हा वाक्य सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात कितीही मोठी अडचण येऊ द्या, कितीही मोठे दुःख येऊ द्या, कितीही मोठी तुमच्यावरती वेळ येऊ द्या, पण तुमच्या पाठी स्वामी आहे. तर कोणत्याही गोष्टीला भिवू नका. आणि तुमच्या देवाला कधीही हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या देवाला फक्त एवढेच सांगा की तुमचा देव किती मोठा आहे, तुमचा देव किती मोठा आहे. कारण की अडचणींहून मोठा आपला देव आहे. कारण की स्वतः त्या अडचणी आपल्या देवांनी आपल्या समोर आणलेल्या आहे. कारण की देवाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की माझा भक्त किती कठीण आहे, माझे भक्त कोणत्या परिस्थितीला मात देऊन पुढे जाऊ शकतो, हे पाहण्यासाठी फक्त आपला परमेश्वर आपल्या समोर अडचणी आणतो. आणि ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील संकटात, त्यावेळी तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, तुझे आपली माणसं सुद्धा तुझी सोडतील आपली साथ, तुझे जवळची माणसं सुद्धा तुझी साथ सोडतील, एक तर तुझा परिवार सुद्धा तुझी साथ सोडेल. आणि तू अजून दुःखात गेलास तरी सुद्धा सर्व लोक तुझी साथ सोडून तुला त्या गोष्टीमध्ये एकटे सोडून जातील. पण तू घाबरू नकोस, कारण की आपले ब्रह्मांड नायक, आपले स्वामी किंवा आपले परमेश्वर हे पकडतील तुझा हात. फक्त स्वामींवरती तुझी श्रद्धा, तुझी भक्ती ही कायम चांगल्या प्रकारे असू दे. कारण की कोणतेही मोठे दुःख असू दे, केवढेही मोठे अडचणी असू दे, त्या अडचणींना मात करून आपल्याला बाहेर खेचून काढतील ते म्हणजे आपले स्वतः स्वामी आहेत. जाणीव ठेव शुद्ध मनासी, तुझ्या मनात एक शुद्ध जाणीव ठेव की मी माझ्या आयुष्यामध्ये काय करीत आहे आणि त्या गोष्टी लक्षात ठेव. कारण की तुझे कर्म हा तुझा पुढचा भविष्य लिहित असतो. जर तुझे आत्ता कर्म चांगले असतील, जर तुझ्यात आत्ता चांगली माणुसकी असेल, तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुझे दिवस चांगले जातील. फक्त आज जर तुझे कर्म चांगले नसतील, तुझे विचार चांगले नसतील आणि तुझ्या कृत्य चांगले नसतील, तर येणारे आयुष्य तुझे कठीणच जाईल. त्यावेळेस फक्त तू परमेश्वराची भक्ती करत राहशील. फक्त परमेश्वर सुद्धा तुझ्याकडे जास्त काही लक्ष देणार नाही. कारण की तू पहिलेच वाईट कर्म करून तुझे आयुष्य बर्बाद करून घेतलेस. म्हणून ही जाणीव ठेव की आता अजून सुद्धा मला सुधारायची वेळ आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये चांगले काम करीन, चांगले कर्म करीन. आणि आपल्या परमेश्वरांची लीला एवढी अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यामध्ये बघा कोणतेच कठीण वेळ येणार नाही. फक्त मनापासून स्वामींचे नाव घ्या,
मनापासून आपल्या देवांचे नाव घ्या, त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही कठीण येणार नाही. कारण की आपल्या परमेश्वराची लीला ही अपरंपार असते. कधी काय करतील ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही, कारण की बऱ्याच लोकांना ह्याचे अनुभव सुद्धा आलेले आहे. आणि ज्यांना अनुभव आलेले आहे त्यांचे नशीब तर चांगले झालेलेच आहे. आणि तुम्हाला सुद्धा अनुभव यायला हवे म्हणून आम्ही ही ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ बनवत असतो. म्हणून आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दिसत असतात, आपल्या या चॅनलवरती येत असतात. आणि आता विश्वास ठेव, फक्त मर्यादामध्ये राहा आणि चांगले कर्म कर, चांगले विचार कर आणि स्वामींच्या भक्तीमध्ये मग्न राहा. तुझ्या आयुष्यात बघ कोणते सर्व सुख मिळते, तुझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊन जाते. उगासी भितोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या मनात असली पाहिजे. जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला बघावे लागेल व दुसऱ्यांचे चांगले सुद्धा तुम्हाला करावे लागेल. जर आज तुम्ही दुसऱ्यांचे वाईट केलात, दुसऱ्यांचं चांगलं बघितलं नाही, तर येणाऱ्या वेळेत सुद्धा तुमचं कोणीच चांगलं बघणार नाही आणि तुमचे सुद्धा चांगले होणार नाही. जर आयुष्यामध्ये यश पाहिजे असेल, जर आयुष्यामध्ये तुला सर्व सुख पाहिजे असतील, तर तुला फक्त एवढे लक्षात ठेवावे लागेल की तुला दुसऱ्यांचे चांगले पाहण्याची ताकद स्वतःच्या मनात ठेवावी लागेल. ही गोष्ट तरी तुला समजली असेल. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत आणि त्या गोष्टी अजून या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे. आणि जर अजूनपर्यंत तू हे व्हिडिओ बघत असशील तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाक आणि तुझ्या जवळच्या दुःखी लोकांना ही व्हिडिओ पोचव, कारण की त्यांच्यासुद्धा मनामध्ये हेच विचार यायला पाहिजेत की आपल्या परमेश्वराने आपल्यासाठी काय काय केलेले आहे आणि आपल्या परमेश्वरासाठी आपल्याला काय काय करायचे आहे. या गोष्टी सुद्धा तुझ्या जवळच्या माणसांना समजू दे, म्हणजे तू त्यांचे भले पाहशील तर देव तुझे भले पाहिल. आणि आता तुला सांगतो, खूप अडचणी असतात जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या परमेश्वराकडून एवढीच निवेदन राहील, एवढीच प्रार्थना राहील, त्यांना आयुष्यातले सर्व सुख मिळू दे. आणि त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार की ते आमच्या मोहिमेसाठी राजी झाले आणि या मोहिमेला मदत करून आमची फार मोठी लाख मोलाची मदत करून गेले. आणि त्या लोकांचा विचार केला ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. म्हणून पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार. आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही सुद्धा मदत करून एक सर्वात मोठे काम करू शकता. तर आपला जो महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा आपण त्याकडे पोहोचणार आहोत. त्यापूर्वी या गोष्टीवरती नक्कीच विचार करा. आणि हो, तुमच्याकडे जर परिस्थिती नीट नसेल, तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख असतील, तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काळ चालू असेल, तर तुम्ही या मोहिमेसाठी मदत नाही केलात तरी जमेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमची वेळ येईल, ज्या वेळेस तुम्ही तत्पर राहाल की हा यावेळेस मी माझ्या आयुष्यातला 5 पैकी 1% तरी मी कोणाला तरी देऊ शकते, माझ्या आयुष्यात मला सर्व काही मिळालेले आहे, माझ्याकडे जेवढे आहे मी त्या समाधानी आहे. आणि त्यावेळेस जर तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करत असाल तर तुमचे भविष्य आणखीन उत्तम ठरेल. आज नसेल तर उद्या तुमच्याकडे नक्की असेल, पण जेव्हा तुमच्याकडे ती गोष्ट असेल त्या गोष्टीचा माज करू नका, त्या गोष्टीला मिळून वाटून राहा. आयुष्यात सर्व सुख मिळून जातील, ती गोष्ट कधीही तुमच्या आयुष्यातून जाणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जी गोष्ट मोजता येते ती गोष्ट संपता सुद्धा येते, ती गोष्ट संपते सुद्धा. आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि
बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्याचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टी तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर तुला चुकायचं नाही हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल.
ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.